चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग यासाठी की आमच्याकडे येणार आहे गणपती 7 दिवसाचे, तर तीच मजा मस्ती धमाल कसं होतं आपण बघूया. तर आता गेलेत आमच्याकडे म्हणजे गणपती आणायला गेलेत. तर मी आता रांगोळी वगैरे काढायला घेतली आम्ही, पावलं वगैरे. तर मी तुम्हाला दाखवते कसं काय होतं. आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर चला बघूया. इथं आमच्या दीदीने घेतलं पावलं काढायला ना. पावलं गणपतीची आहेत का माणसाची काढलं त्याच नाही समजा. छोटी काढ ना पावलं. आम्ही रेडी झालो आणि आता चाललो गणपती आणायला. तर तुम्हाला आता पुढे गेल्यावर दाखवते. बँड पण आहेत आणि बँड वाजत चालू येणार आहेत. आता या पुढे चालल्या मी तुम्हाला दाखवते. चला. आमच्या मंडळाचा गणपती गाई हे सगळे गावातले लोक आहेत आणि तो आमच्या म्हणजे चौकामध्ये बसवतात इथे. आता आमचं अजून यायचं आहे तेव्हा तुम्हाला दाखवते, भेटू. इकडे आमच्या मामी सगळे थांबले गणपतीची वाट बघत. गणपती पण आणले आतमध्ये, यज्ञेशने घेतले. सगळेजण उभे आहेत, आता वाजत काढतील.
मकर सजवले, साधा सिंपल मस्त वाटतं. पण सगळ्या नाचून थकल्यान बसल्या इथं. हे काय खातात ते काहीच्या काही. मी सवी वरती आहे त्यांचा गोंगाट बघ गौरा. इथं काहीतरी बनवायला घेतले. काय गोंगाट आहे मिळलो कोणचं काय. ही आमची निशा मामी, तुम्ही ओळखत असाल हिला. ही जयू मामी. ही बाई लगेच काम करायलाच बसतं. ही दुसरं काहीच नाही बिचारी, नुसती काम. मग गौरव वरतून चालले. पप्पी बिप्पी आहे की त्याची पप्पी बी तिच्या बी सगळ्यांच्या घे. मग सगळ्यांच्या घे बाबा असतात आले नाही. ही जी पप्पी बघे मागायची कोणला बी नाही बेटा. मागाची रिस्ट्रिप निघल. कामाचाच बिचारी नुसती काम बारीक झाली काम करू करून. राहिलेली पप्पी घ्यायची तवरी तुझ्या पप्पी देणारी झाली. पप्पी दे पारूला. लसूण निसायला घेतले. हे आमच्या पोरी पक्या कामाच्या लसूण बिसून निसतात. इकडं काय बनवायला घेतले का दीदी. दीदीनी निवेद बनवायला घेतले. इकडे बी कढीपत्ता निसतात. आमच्याकडे रात्रीच म्हणजे 12 वाजता येणार आहे ब्राह्मण पूजन करायला. त्याच्या मुलं आत्ताच त्यांनी नैवेद्य वगैरे बनवायला घेतल्यात. नाही आमची परी काय घेतली. परीने घेतले नारळ नैवेद्याचं न्यायला जा परीने. तर ज्यांना आमंत्रण नसेल केलं त्यांनी पण या गणपतीला. आता मी सांगता म्हणजे तुम्हाला गणपतीला यायचा सगळ्यांनी. बघू पुढे काय काय होतं. चला आता पूजन स्टार्ट होईल आमच्या इथला. ब्राह्मण आले. तिवलीचा ब्राह्मण मागवले आम्ही. बसले पूजा करायला. एक माईकवाला. रियांश बोल काय बोलतो. रियांश बोल. गणपती बाप्पा मोरया. तदनन्तरेण दीपं साक्ष्यञ्चवर्ति संयुक्तं मन्यनायोजितं मया दीपं ग्रहणविशेषो त्रैलोक्यं दिग्नापुः महागणपतिदेवताभ्यो नमः. दीपं दर्शयेत्. सर्वोपचारार्थे अन्नमय सोपस्कन्दना देवालम्बोदर गिरिजानन्दना एक जनार्दनी विनमितो तुदला. एक जनार्दनी विनमितो तुदला विद्या द्यावे गजानना. देवा समृद्धीची प्राप्ती होऊन गेलेली पूजा स्वीकार करून मान्य करून अखंड बरकत प्राप्त करून द्या. आपल्या नावाप्रमाणे सुखकर्ता आणि दुःखहर्ता याप्रमाणे सुखाची अखंड प्राप्ती करून दुःखाचं हरण करून द्या. अशी मंगलमूर्ती गणपती बाप्पांच्या चरणाशी प्रार्थना. मोरया मोरया मी करतांहे तुझी सेवा करू काय गणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावाळ तुझाल पोटी. गणपती बाप्पा. तर आजचा दिवस आहे गणेश चतुर्थीचा. तर आमची काल रात्रीच पूजा वगैरे झाले. तर सगळे लवकर उठलेत. सकाळी 9 वाजता उठणार आहे. सकाळी लवकरच आम्ही सगळे उठलो आहे. तर आता वरती जाते. फक्त आम्ही त्यांनी जेवण स्वयंपाक करायला घेतले. आम्ही नंतर रेडी वगैरे होऊ. सर तुम्हाला दाखवतो वरती काय चालू. मकर असं काही केलेलं आहे. आणि हे आमचे गणपती बाप्पा. मामी सवय घेतले स्वयंपाक करायला. जय मामी लवकरच 6 वाजता आलती ना जय मामी. मामीने घेतले खीर बनवायला. आणि इकडं पनू मामीने काय पुऱ्या लाटायला घेतल्या.
चला बघू कसं बघा पसार दिसतं इथं आमच्या तर, पण जाऊ दे. तयारी झाली तिकडे आरती चालू झाले, तर चला थोडीशी आरती करून आपण कंटिन्यू करू. आता आम्ही जाऊ जेवायला. चला ग, ही आमची चारू. आता आम्ही जेवायला जातो वरती, बघू कोण कोण बसले तुम्हाला दाखवते. सगळे जण जेवायला बसल्यान. तिकडं मामा सगळे बसले. क्रियांश जेवायला बरं सगळे ना. क्रियांश एकटाच जेवतं काय? हां जेवायला या. आता मी जस्ट वरतून आले भाकरी भिजून, थकलो मिळलं तुम्हाला पण दाखव. इथं मावशी सगळी घेतले घेवडा निशाला, सगळेजणी बसल्यान. आमच्या भाकरी भुजून झाल्या ना, इथं जुगारी बसल्यान. आत्ताच यांना जुगाराचं ना ते मोठं झालं, पुरी बरबादी लावते वाटतं. हे माझा हजबंड परी आहे भूमी. हो का, जा AC मध्ये बस. आमची चेरी बघ अशा हलकट चहा पिते. चला काय गाईस, तर आता 7च्या आरती चालू होईल आणि सकाळी कामाच्या गडबडीमुळे म्हणजे पाहुणे वगैरे आल्यामुळे काही दाखवता आलं नाही आता घाई गडबडीमुळे. तर आता पुढे तुम्ही कंटिन्यू करा, बघूया पुढचा ब्लॉग कसा आहे. रात्रीचे 11 वाजता दीदीने घेतले. काय बनवलं इथलं मोदक, कसं गव्हाचं मोदक म्हणजे गव्हाच्या पिठाचं ना, मस्त बनवलं. बघू कसं बनवलं. पाकळीचे मोदक मस्त बनवलेत. काय अगं वेडे, नो मोमोज, दिस इज अ मोदक. ही सगळी बसली तर पत्ती केलेला गोंगाळातले एरपटेवी तस काय 1-1 लाखाचा डाव पासून त्यांचा व्यवहार गोंगाट नाही. तुला येतं का पत्ती गेलता? पत्ती गेलता येतं का? काय होय थांब, मोदक खाता म्हणून तसं गप्प बसली बोल, असं बोलतं तरी गप्प. येऊ बघा तुला तोंड दे, त्याला तोंडांचा मोदक कर. काय पालाला डायरेक्ट. कोणला मोदक असं बनवते त्यांनी कमेंट करा. नसेल कमेंट करायची तर नका करू, असं काही विषय नाही. सगळी जुगारी आहेत आतापासून, असं जुगार खेळतात तर कसं होईल यांचा. 5 पत्ती गेलं रे सगळे. ए जो गणपतीला पाठ करून बसते तो हार लाकडाव, जो पाठ करून बसते याचा पैसे कपवा सगळे. यो बा डावल्यांचा यो पातूचा वर जुगारी. यो बा तुला येत र पत्ती गेलता येतं का असं उज्जर का डोंड नको करू. घ्या र, कितीचं नाव आहे? 5-5 रुपयाचं का? 30 रुपये तरी आहेत का तुझ्या? 3 लाखाचं नाव. चेरी सोर चेरी आमचं खायला घेऊन पाला तर. तू बनव ना.
मजा झाली ती आता 5-6 दिवस मजा. तू बनव ना मस्तपैकी. हवा बनवशील टाईम काय पहिले यायलाच दे. बघू आपण सगळं झाल्यावरती बघू. आता मोदक रेडी झालेत. आता मी तळते. बाबा उलटा पारली. आता तेल तापले. तुम्हाला तळून झाल्यावरती दाखवता नाही ते माझ्या तोंडावर उडाल. मी मोदक तळून आणले गणपती बाप्पाला. दीड वाजले आणि आम्ही बसलो सगळेजण मॅगी खायला. आणि आता मस्तपैकी झोपते मी पण आता. आजचा ब्लॉग इथे सेंड करू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू उद्या.